धर्मेश बराई या तरुणाच्या पुढाकारामुळे आज 900 टन कचरा समुद्रातून नष्ट झालाय. एकेकाळी उत्तर प्रदेश बलरामपूरच्या एका दुर्गम भागातून शिक्षणाच्या शोधात मुंबई गाठणारा हा तरुण आज एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशन या आपल्या संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईत निसर्ग रक्षणाचं मोठं अभियान राबवतोय. सुरुवातीला वृक्षरोपण तसेच वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवल्यानंतर 2014ला स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन त्यांनी वॉटरफॉल क्लीनअप ड्राईव्ह सुरू केला. सुरुवातीला अनेकांनी त्यांची मस्करी केली, पण तो थांबला नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी मुंबई परिसरातले तब्बल 22 धबधबे स्वच्छ केले. या मोहिमांना वेगळं स्वरूप मिळालं ते 2020 मध्ये कोविडच्या काळात, जेव्हा तो नव्यानेच नवी मुंबईच्या नेरूळ भागात राहायला गेला होता. तेव्हा त्याच्या घरातील झाडांची संख्या आणि त्याचं निसर्गप्रेम पाहून शेजारच्यांनी त्याला जवळच असलेल्या करावे जेट्टीजवळील खारपुटीच्या जंगलांबद्दल सांगितलं. पण प्रत्यक्ष त्या ठिकाणाची पाहणी केल्यावर तिथे साचलेल्या प्रचंड नॉन डिग्रेडेबल कचऱ्यामुळे जैवविविधतेला असलेला धोका पाहून त्याची निराशा झाली आणि त्याने लागलीच मँग्रोव्ह क्लीनअप ड्राईव्ह मोहीम हाती घेतली. पण कोविडमुळे पुरेसा फंड नव्हता, टीम नव्हती, पण मनात एक इच्छा होती आणि सोबतीला 2 मित्र. 15 ऑगस्ट 2020 पासून दर रविवारी श्रमदान करायचं ठरवून त्यांनी सुरुवात केली. पहिल्या 2च रविवारमध्ये ट्रकभर कचरा त्यांनी काढला, पण जमलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी हा मोठा प्रश्न होता. तेव्हा सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांकडून त्यांना मदत मिळाली आणि या मोहिमेला वेग आला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आजपर्यंत सलग 250 रविवार न चुकता 20 पेक्षा जास्त खारपुटी जंगल परिसरात ही मोहीम राबवताना 900 टन पेक्षा अधिक कचरा त्यांनी गोळा केलाय. आणि विशेष म्हणजे 3 जणांपासून सुरू झालेल्या या प्रवासात आजवर 1 लाखहून अधिक लोक सहभागी झालेत. धर्मेश म्हणतो, फक्त कचरा साफ करणे म्हणजे प्रॉब्लेमचं समाधान नाही, तर तो निर्माणच होऊ नये यासाठी लोकांच्या सवयी बदलल्या पाहिजे. आज त्यांना मनुष्यबळासोबत आर्थिक पाठबळाची गरज आहे. तुम्हीही श्रमदान किंवा आर्थिक मदत करून या मोहिमेचा भाग होऊ शकता. त्यासाठी त्यांना या पेजवर संपर्क करा.